हिंदवी आली म्हणून हिंदवी व्हिडिओ काढायला लागले. आता मस्तपैकी कडक मच्छी फ्रायची ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर द्यायला लागले. मी संध्याकाळच्या रस्त्याची तयारी करतात म्हणून इकडे मासे करून द्यायला लागलेली आहेत. रस्त्याची तयारी दाखवून आपली तिथे कशी चालू आहे. बारीक करू का आपली मच्छी थाळी चालली. खोबरं किस टाकते की आधी ताटात दुसरी का तुम्ही खजूर जेवण नाही का केलं का? तिथे कॅमेरा लागून आटेची तयारी चालू झाली. संध्याकाळचं चाललंय आता. 5-6 वाजलेले आहेत कारण आपलं हॉटेल 7 वाजताच खूप गर्दी हो. त्यामुळे आटेची तयारी झाली. 8 वाजलेले आहेत 5:30. त्यासाठी तयारीला लागायला लागल्या. ते मग काय म्हणू नावाने आवाज देऊ का? माझ्यापेक्षा लहान असो अगर मोठा असो आहे का नाही सतीश भाऊ? हा बरोबर आहे. तर इथं बघा आणि इथं चालली संध्याकाळच्या रस्त्याची तयारी. सकाळचा दाखवलेला रस्ता संपला. आता हा आहे तुम्ही म्हणसाल का नाही थोडा थोडा रस्ता असतो. थोडाच असतो आपला दिवसभरचा. संध्याकाळचा वेगळा फ्रेश तयारी ह्यांची अशी. आणि हे संध्याकाळचे नाईटचे हे लखन भाऊ आहे का नाही? हा आणि हे आमचे रामभाऊ आहे. ते सतीश भाऊ. ते सर हॉटेलचे मालक प्रिन्स हॉटेल. फोन वाजतोय का कोणाचा? कुरटलं. हिंदवी पण खूप दिवसांनी हॉटेलवर आली. पप्पाच्या मागं लावून आलेली आहे. मुंगळी कुणीकडली. काय खायचंय? तोंड कशी करते वाकडं. तर असं बघा हे बाहेरचं इकडं छान चुलीसाठी पण छान मस्तपैकी केलेलं आहे. चुली जायच्यात बघायला. आता ह्या गाड्या बघा हर हर. आणि इकडं असं मच्छी थाळीचं हॉटेलचं चाललं. आता 5 वाजल्यात. आता सुरूच व्हायला कशी खातात. आणि घरी स्वयंपाक केलेला डब्बा घेऊन आले तिथं का सकाळचा. आता उद्यापासून सकाळी स्वयंपाकच करणार नाही. काय बळच जेवायचं असतं. बळच हा कोण? हा करचाल की तुमचं काय सांगता येते. लाईटीचं नाही उन्हाळ्यासाठी काय तर सावलींसाठी गाडीला करा. म्हणजे लोक गाड्यांची सावली बघून की थांबतील हॉटेलला. छपार बिपार तसलं काहीतरी करायचं पुढं बारक्या गाड्या लावण्यासाठी. खरं सावलीसाठी म्हणते मी. तसला वेल सोडा. ते कसला वेल असतो. मकाची गाडी इकडं कशाला येले येडे. नाही मकाची गाडी तिथे दत्तवाडीला आहे हो. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा.